तराल दुर्घट भवसिंधू तुका म्हणे कोटी कुळीती पुनीता भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू योम तत्प्रवेशमं वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्तखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातो मुनिद्रेहि समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करुव्रत मन मन पांडुरंगा करुव्रत मन मन पांडुरंगा करुव्रत मन मन पांडुरंगा करुव्रत मन मन हे पांडुरंगा करुव्रत मन मन पांडुरंगा करुव्रत मन मन पांडुरंगा करुव्रत मन मन व्रत मन मन दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया हे दुसरे चरण संताचिया कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संततिया दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंका प्रिरम्य सिंहासन स्तंपदां भुज तेजस्फूर्ती प्रदेशम विदींद्रादि देवै सदास्तु यमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता सेवे लागे सेवक झालो झालो सेवे लागे सेवक झालो झालो सेवे लागे सेवक झालो झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो झालो सेवे लागे सेवक झालो हे तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा देरो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा स्वामी तुकया देवा आओ स्वामी तुकया देवा हे देवा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती असो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतो नारद जान नाम तितिक्षुतयाचे चरणी नमन गा जिने हा धर्म जितविला बळी तो संभाजी जानन वारी कावतरला जयाची कुळी तया छत्रपतीचे चरण कमळी साष्टांग दंडवत करीत असो हे दुःख भजन मारुती नंदन हे दुःख भजन मारुती नंदन सुन मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुःख भांजन मारुती नंदन हे दुःख भांजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर सारा सार विचार करा उठा उठी सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत हृदय सम्राट देहुनिवासी जगतवंदिनी जगतभूषण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी महाराज पंचम वेद निर्माण केला गाथ्याच्या रूपाने ते जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा गाथ्यातील 4 चरणाचा फार चरणाचा नाही बरं का 4 चरणाचा मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला या ठिकाणी चांगला विचार करण्याकरता उपदेश करणारा अभंग आहे विठाला विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे आणि वक्त्याचं ते आद्य कर्तव्य आहे मायबाप ऐका गेली 3 वर्ष झालं या ठिकाणी विठू माऊली वारकरी शिक्षण संस्था दिघंची आणि संस्थापक अध्यक्ष राहुलजी महाराज फडतरे आमचे परम मित्र यांच्या या अट्टहासानं चालू असणारा हा दरवर्षीप्रमाणे हे शिबिर चालतं अनेक मुलं या शिबिरामध्ये आपली आई बाप या मुलांना या शिबिरामध्ये पाठवत असतात का पाठवतात आपणा सर्वांना माहित आहे एक वाक्य मी कुठेतरी ऐकलं होतं महाराज या शिबिरामध्ये येण्याचं या वारकरी संस्थेमध्ये मुलांना येण्याचं त्याच्या पाठीमागचं दुसरं तिसरं कारण काहीच नाही महाराज ऐका नाही तुमचा महाराज त्या ठिकाणी एखादा कीर्तनकार नाही झाला मुलगा तरी चालेल फार काही नाही का बरं का एखादा मुलगा कीर्तनकार नाही होणार सगळेच काही कीर्तनकार होणार नाही एखादा मुलगा नाही महाराज त्या ठिकाणी त्याला टाळ वाजवता येणार एखादा मुलगा नाहीच त्या ठिकाणी त्याला महाराज गायन जमणार एखाद्याला नाहीच वादन जमणार पण लक्षात ठेवा एक गोष्ट मात्र गॅरंटीने मी सांगेन इथं एक गोष्ट गॅरंटीने सांगेन ऐका वाक्य मी ऐकलेलं आहे लक्ष देऊन ऐका नाही तुमचा मुलगा काही जरी नाही झालं तरी चालेल माय बाप पण त्या मुलावरती या शिबिरामध्ये या 10 दिवसामध्ये असेल 11 दिवसामध्ये असेल असे काय त्या मुलावरती संस्कार होणार आहेत माय बाप चाळाकडे जाणारा मुलगा टाळाकडे ओळल्याशिवाय राहणार नाही या शिबिराचं हे महत्व आहे हा अट्टास का करायचा आहे याच्या पाठीमाग महाराज तसं बघायला गेलं तर हा सोपा खेळ नाहीये नवे हा एकल्याचा खेळ म्हणवणी मेळ जमविला आल्या आल्या महाराजांनी मला सांगितलं 9 जणांची आमची टीम आहे प्रत्येकाला काम वाटून दिलेलं आहे त्या कामामध्ये त्या ठिकाणी तडजोड केली जात ती मॅनेजमेंट लागतं महाराज आमच्या दीपक दादाकडे कीर्तनकार ठेवलेत मी विनोदाने मला महाराजांनी सांगितलं की महाराज एखादा कीर्तनकार जर नाही आला वेळेवर हजर नाही झालं का दीपक दादाला उभा करणार आहे हे मॅनेजमेंट आहे महाराज ज्याची त्याची त्या ठिकाणी महाराज काय दिलेलं आहे क्षेत्र नव्हतं मी महाराजांचा अधिकारानं सांगेन बघा हे क्षेत्र महाराजांचं नव्हतं म्हणजे महाराजांचा आणि ह्या क्षेत्राचा लांब लांब संबंध नव्हता पण
एक जीवनामध्ये संघर्ष करण्याची तयारी ठेवली महाराजांनी आणि आध्यात्मिक क्षेत्राकडे महाराज त्यांची वाटचाल सुरू झाली. आज महाराजांनी छोटासा महाराज वटवृक्ष लावला होता, छोटासा वेल लावला होता. आज 3रं वर्ष आहे महाराज, वाटत नाही 3रं वर्ष आहे, वाटतंय की महाराज 10-15 वर्ष या संस्थेला झाले असतील. एवढा मोठा महाकाय वृक्ष महाराजांनी निर्माण केलाय. आज या भागामध्ये कुठे जरी गेलं तरी वाक्य नेहमी सांगत असतो महाराज, या भागामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये असं एखादं गाव नाही जिथं राहुल महाराजाचं नाव नाही. विठाला विठाला असा सुंदर असा उपक्रम केलाय महाराज. हे झाले पाहिजेत, हे कार्यक्रम झालेच पाहिजेत. मुलांना संस्कार, मुलांना आपला अध्यात्म, मुलांना ग्रंथ संत हे कळालं पाहिजे. मायबा फार आता विज्ञान युग आहे, मी बोलेन पुढे. चला ऐका, हे 3रं वर्ष आहे आणि 3ऱ्या वर्षाच्या आज पहिल्या दिवसाची सुरुवात ही माझ्याकडे दिलेली आहे. ऐका बरं काय कीर्तन. पहिला दिवस का दिलाय तसाही त्यांनी मला सांगितलं. का दिलाय तुम्हाला? मला खरं तर 5वा दिवस टाकायचा होता, बरं झालं 3रा टाकला नाही. 5वा 6वा दिवस तुम्हाला टाकायचा होता, पण झालंय असं महाराज, आम्हाला सुरुवात चांगली पाहिजे. म्हणजे मी काय एवढा मोठा कीर्तनकार नाही, पण ऐका, तुमच्या मायबापाच्या आशीर्वादाने 4-5 वेळा जी टॉकीजला जाऊन आलेला महाराज एवढा बी काय कच्चा नाही. ऐका सांगतो, ऐका. पहिला दिवस का दिला त्याचं कारण आहे, माझ्याकडे आज पत्रावळी वाटण्याचं काम आहे. मी पत्रावळी वाढणार आहे आणि त्या पत्रावळीत पहिला पदार्थ ठेवणार आहे मीठ. तुम्ही म्हणाल बरं मीठ टाकायला आला पहिल्यांदा. ऐका, पत्रावळी वाढणार आहे आणि त्या पत्रावळीमध्ये मीठ ठेवणार आहे. याचा अर्थ काय आहे? अनेक पदार्थ जर तुमच्या ताटामध्ये आले, आता उद्यापासून त्यामध्ये गुलाबजाम येणार आहे, बासुंदी येणार आहे, काय महाराज अनेक प्रकारचे पदार्थ मेनू येणार आहेत. त्याच्यामध्ये पंचपक्वानाचं ताट तुम्हाला 10 दिवसामध्ये ऐकायला भेटणार आहे. पण पहिला दिवस माझ्याकडे अधिकारानं दिलाय, त्याचं कारणच एवढं आहे, पत्रावळी आणि मीठ फार गरजेचं आहे. जर पत्रावळी नसेल तर पदार्थ त्यात वाढता येणार नाही. आणि महत्वाचा पदार्थ जेवणामध्ये मीठ. एखाद्या पदार्थात जर मीठ नसेल तर त्या पदार्थाला त्या चव येत नाही. म्हणून उद्यापासून एक गोष्ट ठेवायची लक्षात, पहिल्या दिवसाच्या महाराजांना मीठ ठेवले म्हणून महाराज पुढे किंमत आहे. विठाला विठाला जबाबदारी माझ्यावरती दिली, मी अधिकारानं सांगतो ही संस्था आपली. आम्ही अधिकारानं सांगतो महाराज ही आपली संस्था आहे. का सांगतो महाराज? ही लेकरं आपली आहेत. आणि या वर्षी तर मला वाटतं 165 नवीन विद्यार्थी आलेत. काही काळजी करू नका, यातली 30 विद्यार्थी इथंच थांबणार आहेत महाराज. मी पहिल्या दिवशी सांगून जातो तुम्हाला, हे 30 विद्यार्थी तुमच्यात आजच ऍडमिशन झालीत म्हणून समजा. कारण सोपं नाही महाराज, वर्णन करावं तेवढं थोडं आहे. मी काय तोंडावरती वर्णन करणारा महाराज नाही. आणि माझं स्वभावच असा आहे, अभिजित महाराजांना माहिती आहे, सोमनाथ महाराजांना माहिती आहे, स्पष्ट वक्ता सुखी भव. तोंडावा असेल ते, मग तोंडावा एखाद्याला गोड पण बोलेन आणि तोंडावा एखाद्याला वाईट पण बोलतो महाराज. जिथल्या तिथं चूक सांगत असतो. पण हा उपक्रम करणं सोपं नाही, या भागामध्ये करणं सोपं नाही. आधीच आपल्यात परमार्थाचा दुष्काळ आहे आणि त्यात हे रोप लावणं म्हणजे महाराज सोपं काम नाही. ऐका, पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाच्या निमित्ताने निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. ज्या तुकोबऱ्यांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे ते तुकाराम महाराज कोण आहेत पाहणं अतिशय गरजेचं आहे. दादा बरोबर आहे? तुकाराम महाराज कोण आहेत हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. बारकाई नाही का कीर्तन माझं, मी तासभरच कीर्तन करणार आहे, फार वेळ करणार. 1 तास माझ्याकडे दिलेला आहे, 1 तासात मला कीर्तन करायचं आहे. बरं ऐका, आता IPL चालू आहे. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मला कमी बॉलमध्ये जास्त धावा काढायचे आणि इंग्लिशमध्ये सांगायचं म्हटलं तर शॉर्ट बट स्वीट. थोडंच करायचंय पण चांगलं करायचंय. कीर्तन तुम्हाला बरं वाटावं म्हणून मला कीर्तन करायला इथं बोलवलेलं नाही. कीर्तन तुम्हाला बरं वाटावं म्हणून मला बोलवलेलं नाही, तुमचं बरं झालंच पाहिजे याच्याकरता कीर्तन करायला आलोय. विठाला विठाला वेळ कमी, मला अभंगाचा भाव तुमच्या समोर मांडायचा. ऐका, पहिला दिवस आहे, तुकोबारायाचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय माणसाला चांगला विचार करायला सांगतात. पण ज्या तुकोबारायांचा अभंग सेवेक करता निवडलेला आहे ते तुकाराम महाराज कोण आहे? तो कोण आहे तुकाराम महाराज? बोला, कोण आहे तुकाराम महाराज? तुम्ही मला मग आम्हाला विचारायला, मग तुला कशाला उभा केलाय? तुकाराम महाराज कोण आहेत? फार तर तुकाराम महाराजांचं वर्णन आपण इथपर्यंत करू शकतो. तुकाराम महाराज म्हणजे वारकरी संप्रदायाचा कळस. तुका झाला असे कळस, भजन करा सावकाश. तुकोबाराय वारकरी संप्रदायाचा कळस आहे, मान्य. पुढे जाऊन सांगायचं झालं तर तुकाराम महाराज म्हणजे
त्यांना एक पदवी आहे. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. जगद्गुरु हे तुकाराम महाराजांना पदवी दिली. याच्या पुढे तुकाराम महाराजांचं वर्णन आपण करू शकत नाही मायबाप. पण तुकाराम महाराजांचं वर्णन याच्या पुढे जाऊन करायचं असेल तर 2 वाक्य मी तुमच्या समोर मांडणार आहे. बारकाय नाही का. तुकाराम महाराज म्हणजे कोण? ऐका. वैराग्याचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, प्रेमाचा मळा आणि चैतन्याची चितकळा म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. घरात नाही धान, पोटात नाही आण, गावात नाही मान, परंतु चित्तात सतत समाधान म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. घरात मोडकी खाट, फुटका माठ, गळक ताट, परंतु शेवटी वैकुंठाची वाट, असा ज्यांच्या परमार्थाचा थाट होता ते जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. विठाला 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 आणि जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगातून माणसाला विचार करायला सांगतात. ऐका. या जगामध्ये 3 वर्ग पडतात. पहिला वर्ग आहे कर्मप्रधान वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे भोगप्रधान वर्ग आहे. आणि तिसरा वर्ग आहे तो म्हणजे विचारप्रधान वर्ग आहे. पहिला वर्ग आहे तो म्हणजे कर्मप्रधान वर्ग आहे. ऐका बारकाईनं. कर्मप्रधान वर्ग कोणाचा आहे? तर कर्मप्रधान वर्ग हा साधू संतांचा आहे. साधू संतांनी कर्म करायचं असतं. साधू संतांनी कधी कर्म सोडायचं नाही. तसं बघायला गेलं तर साधू संताला उपवास धरायची गरज नाही. बारकाई नाही का. साधू संताला एकादशी धरायची गरज नाही, तीर्थयात्रा करायची गरज नाही, पंढरपूरला जायची गरज नाही, आषाढी वारी करायची गरज नाही, गुहेमध्ये जाऊन तपश्चर्या करायची गरज नाही. कोणाला? साधू संताला. पण साधू संताला हे सगळं करावंच लागतं. त्याचं कारण आहे साधूकडे बघून पाठीमागं समाज चालत असतो. जरी एखाद्या महाराजानं गावातल्या उपवास सोडला, एकादशी धरलीच नाही, उपवास केलाच नाही, तर गावातली लोक त्या महाराजाकडे बोट दावतात, म्हणतात महाराजानच धरला नाही, आम्हाला धरून काय देव मिळायचंय का? एखादा महाराज वारकरी जर गावातनं पंढरपूरच्या वारीला नाही गेला तर लोक त्या वारकऱ्याकडे बोट करून म्हणतात महाराज वारकरीच गेला नाही, मग आम्ही पंढरपूरला जाऊन काय आमचा उद्धार होणार आहे का? ऐका. साधू संताकडे समाज बघत असतो. जर साधूचा पाय घसरला तर समाज एका पायावर घसरायला तयार होतो. ऐका. घरातली मुलं ही आई बापाकडे बघून शिकत असतात, शाळेतली मुलं शिक्षकाकडे बघून शिकत असतात. तसा हा समाज आहे ना, हा साधू संताकडे बघून शिकत असतो. आई बाप चुकले का मुलं बिघडायला वेळ लागत नाही. आई बाप बिघडले का मुलं बिघडायला वेळ लागत नाही. मायबाप काय काय वायरी तुटलेले आई बाप आमच्याकडे येतात महाराज. आता राहुल महाराजांना फार अनुभव आहे. काय काय आई बाप महाराज पोरग घेऊन आमच्याकडे येणार, कीर्तन झालं का म्हणणार महाराज एवढं पोरग आमचं तुमच्या संस्थेत घेऊन जा. का? त्यांना जर विचारलं का कशा करता घेऊन जा, नाही नाही म्हणते घरात लेस त्रास देते, लेस ताप देते. दुसरं एखादं पोरग आहे का तुम्हाला? मावशी म्हणते हाय होते, शांत आहे जरा, मग त्याला आमच्याकडे पाठवा. नाही नाही ते जरा डॉक्टर वकील काहीतरी कलेक्टर होईल, ही जरा त्रास देते म्हणून तुमच्याकडे घ्या, म्हणजे त्रास देणारे आमच्याकडे. ऐका. घरात मुलं बिघडायला कारणीभूत आई बाप आहेत. का? आई बाप त्यांच्या पुढे जसं जीवन जगतात तशीच मुलं पाठीमागं जीवन जगत असतात. आमचे पाहणे काका एक सुंदर दृष्टांत सांगायचे बार काय नाही का. एक लहान मुलगा होता घरामध्ये, लहान मुलं. ते लहान बाळ असल्यामुळं घरात लहान बाळ आहे, 1.5-2 वर्षाचं बाळ, नेहमी आपलं घरात खेळायचं. पण खेळत असताना रोज बाप रानात नाला, वनात नाला, तालुक्यात नाला, कुठल्या गावात नाला का जेवाय बसला का बापाला एक सवय होती, घरात आल्याबरोबर त्या लहान बाळाला शिवी द्यायचा. महाराज काय द्यायचा? आता कॅमेरा चालू आहे. शिवी द्यायचा. मोठी काही शिवी सांगत नाही, सोपी सांगतो. आहे का. घरात आलं का महाराज ते पोरगाला शिवी द्यायचं, हरामखोर म्हणून शिवी द्यायचं. काय द्यायचं? हरामखोर म्हणायचं. आता त्याच्या रोजच तोंडात पडलेली महाराज. काय काय माणसांच्या तोंडात रोज शिवी असते महाराज. शिवीशिवाय पाणी नाही. तसं त्या बापाला सवय होती, उमरेच्या आत पाऊल टाकला का हरामखोर म्हणायचं. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 2 महिने गेले, 5 महिने गेले, रोजच ती त्या बाळाच्या कानावर शिवी पडायला लागली. आणि 1 दिवस त्या लहान बाळाच्या, त्या 2 वर्षाच्या बाळाची शिवी पाठ झाली मायबाप. आणि पाठ झाल्यामुळं असं झालं, एक दिवशी बाप रानात नाला, ताटावर जेवायला बसला, पहिला घास मोडून तोंडामध्ये घालणार, एवढ्यात ते 2 वर्षाचं घरातलं ते बाळ आलं, बापाच्या कडेनं गाडी खेळायला लागलं. गाडी. आणि गाडी खेळता खेळता म्हणायला लागले, ज्या हरामखोरांना गाडीत बसायचंय अशाने गाडीत बसा, आणि ज्या हरामखोरांना उतरायचं अशाने गाडीतून खाली उतरा. आता बापाला एवढा राग आला, तळपायाच्या मस्तकात गेली, माझ्या पोरानं माझ्या समोर शिवी द्यावी, ती पण माझीच कॉपी करावी. बापाला राग आला महाराज. बापानं हाताची बाही मागे सारली आणि जेवत्या हातानं पोराच्या कानाखाली अशी खणकीनं मारली महाराज.
मारल्याबरोबर आता ते लहान बाळ आहे महाराज रडायला लागले. रडणारं बाळ 10-15 मिनिटं रडून झाली, शांत झालं. शांत झालेलं बाळ 15 मिनिटानं परत हातात गाडी घेतली आणि परत गाडी हातात घेऊन त्या बापाच्या कडेने खेळायला लागलं. खेळता खेळता म्हणायला लागलं, ज्या हरामखोरांना गाडीत बसायचंय अशांनी गाडीत बसा आणि ज्या हरामखोरांना उतरायचं अशांनी गाडीतून खाली उतरा. पण आता थोडंसं वेगळं म्हणायला लागलं महाराज. आता काय म्हणायला लागलं, पहिले एवढंच म्हणायचं, आता मारल्यामुळं 15 मिनिटं वेळ गेल्यामुळे ते बदलून म्हणायला लागलं महाराज, ज्या हरामखोरांना गाडीत बसायचं अशाने गाडीत बसा, ज्यांना उतरायचं अशाने गाडीतून खाली उतरा. आताच एका हरामखोरामुळे गाडी 15 मिनिटं उशिरा सुटली म्हटलं. कळतंय का तुम्हाला? कळतं ना कीर्तन? ऐका बरं काही ना, आई बाप आपल्या मुलापुढं जे आचरण करतात, आई बाप आपल्या मुलापुढं जे जीवन जगतात, तेच पाठीमागं मुलं त्याचं अनुकरण करत असतात. म्हणून आई बापानं आपल्या मुलांच्या पुढे शुद्ध चारित्र्यानंच जगलं पाहिजे, चांगलंच जगलं पाहिजे महाराज. काय काय आई बाप आमच्याकडे येतात म्हणतात, फारच पोरं आमची गैराड झाले, तो गैराड झालेत. मी त्यांना म्हणतो, मग तुम्ही सैराट पिक्चर बघितला असेल, सैराट पिक्चर बघितल्याशिवाय पोरं गैराड होत? ऐका बरं काही नाही, सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, आई बापाकडे बघून मुलं जगत असतात, शाळेतल्या शिक्षकाकडे बघून त्या ठिकाणी विद्यार्थी जगत असतात. जर शाळेतला मास्तरच जर खुर्चीवर बसून झोपा काढायला लागला तर विद्यार्थी दुसऱ्या दिवशी विचार करतात, मास्तर झोपतेत ना, आपण कशाला त्यांचं अनुकरण आपण केलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी दप्तरात पोरं महाराज रग पांघरून घेऊन जातात महाराज. का? सांगण्याचं तात्पर्य एवढा, विद्यार्थ्याच्या पुढे शिक्षक आदर्श आहे. जसा शिक्षक जगतात तसं विद्यार्थी जगत असतात. तसंच समाज हा साधू संतांकडे बघून जगत असतो. म्हणून साधू संतांचा जर पाय घसरला तर समाज घसरायला वेळ लागत नाही. म्हणून पहिला वर्ग आहे तो कर्मप्रधान वर्ग आहे, साधू संतांनी कर्म करायचं असतं. दुसरा वर्ग आहे तो भोगप्रधान वर्ग आहे. फार काय नाही का कीर्तन माझं? भोगप्रधान वर्ग कोणाचा आहे तर भोगप्रधान वर्ग हा साधू संतांचा आहे. भोगप्रधान वर्ग हा सर्वसामान्य माणसाचा आहे. फार काय नाही का? सर्वसामान्य माणसं तुम्ही आम्ही भोग भोगण्यामध्ये आपलं आयुष्य घालवतो. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपला हा नरदेह फक्त भोग भोगण्याकरता मिळालेलाच नाही. खरं तर भोग भोगण्याचा अधिकार हा पशु प्राण्यांना आहे. जे प्राणी जिभेने पाणी पितात त्या प्राण्यांचा अधिकार आहे भोग भोगण्याचा. माणसाला तो अधिकार नाही मायबाप. पशु काय पाप पुण्य जाणती, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम माध्यम भोग भोगीती, उत्तम मध्यम भोग भोगी, काय उपजता मरती, उपजता मरती, बैरी अंधावती पांगुळ मुकी, पांगुळ मुकी, बैरी अंधावती पांगुळ मुकी, बैरी अंधामुखी पांगुळ होती. लक्ष 84 ना चुकी फेरा, लक्ष 84 ना चुकी फेरा, लक्ष 84 न चुके फेरा, लक्ष 84 न चुके फेरा. महाराज सांगतात पशु प्राण्यांचा वर्ग हा भोग प्रधान आहे. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजताची मरती, बहिर अंध होती पांगुळ मुखी. पशु प्राण्यांना महाराज भोग भोगण्याचा अधिकार आहे. तुम्ही जर मराठवाड्यात गेला, बीड, जालना, परभणी, माजलगाव या भागात जर मराठवाड्यात गेला तर मराठवाड्यामध्ये एखादे महाराज जर आपल्या गावामध्ये आले का, तिकडे एक पद्धत आहे, अतिशोक्ती सांगत नाही. ऐका, आपल्याकडं महाराज लोकांना म्हणावं असं तेवढं प्राधान्य नाही मायबाप, पण तिकडं महाराज लोकांना फार किंमत आहे. कशी किंमत आहे ऐका. त्या मराठवाड्यात जर गेलं तर एखाद्या महाराज तिकडं महंत, गडकरी, संस्थानिक लोक भरपूर आहेत, गडावरती बसलेली लोक भरपूर आहेत तिकडं. एखादा जर महंत आपल्या गावामध्ये आला तर त्या भागातली लोक घरापुढं जर एखादा महाराज आले का त्या महाराजाला गाडीतून खाली उतरू देत नाहीत मायबाप. ऐका, महाराजांना गाडीतनं खाली उतरायचं नाही. मग महाराज उतरायच्या अगोदर महाराजाच्या दरवाजाच्या जवळ पाट आणून ठेवतात. काय पाट आणून ठेवायचा, महाराजांनी त्या पाटावरती उतरायचं. अतिशोक्ती नाही, खरी परिस्थिती आहे का. त्या पाटावरती महाराजांनी उभा राहायचं. लोक घरातनं एक तांब्या भरून पाणी आणतात. एक बाळा इकडे बघा, तांब्या भरून आणायचा, तांब्याभर पाणी महाराजाच्या पायावर घालतात, अभिषेक घालतात, हळद कुंकू लावायचं, पायाला कपाळाला बुक्का लावायचा, एखादा हार आणलेला असतो त्या महाराजाच्या गळ्यामध्ये तो हार घालतात. एवढंच नाही, एवढी श्रद्धा लोकांची की जाता जाता लोक महाराजाच्या गाडीलाही हार घालतात. महाराज काय महाराजाच्या गाडीलाही हार घालतात जाता जाता.
आणि महाराजांना घरात घेऊन जातात. पण महाराजांना घरात नेलं का त्याच गाडीच्या कडेला एखादं कुत्र येतं. कोण येतं? एखादा पशु कुत्र येतं. आणि कुत्र आलं का ते कुत्र डोक्यामध्ये असा विचार करतात. आता कुत्र विचार करत असते का? पण कुत्र्यालाही वाटतं आपण थोडासा विचार केला पाहिजे. कुत्र विचार करतं. थोड्याच वेळापूर्वी महाराज आले. महाराजांना लोकांनी पाठावरती उभा केलं, पायावरती अभिषेक घातला, हळद कुंकू लावलं, कपाळाला बुक्का लावला, महाराजाच्या गळ्यामध्ये हार घातला. एवढंच नाही, लोक जाता जाता महाराजाच्या गाडीलाही हार घालून गेले. पण लोक विसरले वाटतं की जाता जाता महाराजाच्या गाडीला अभिषेक घालायचा राहिला, तेवढं काम मी करून जातो म्हणते. कोण? कुत्र. आता कुत्र काय करतं सांगायची गरज कीर्तनात नाही. कुत्र अभिषेक घालून जातं. सांगण्याचं तात्पर्य काय? महाराज त्या गाडीतनं महाराज आलेत हे कुत्र्याला ज्ञान आहे का? बोलत चला तुम्ही. त्या गाडीत महाराज बसून आलेत, आपण कसा काय हा कार्यक्रम करावा हे कुत्र्याला ज्ञान आहे का? हे कुत्र्याला ज्ञान नाही महाराज. हे कुत्र्याला त्या ठिकाणी कळत नाही मायबाप. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, पशु प्राण्यांना महाराज कळत नाहीत चांगलं आणि काय वाईट काय. म्हणून महाराज म्हणतात पशु काय पाप पुण्य जाणती. त्यांना पापही कळत नाही, पुण्यही कळत नाही. म्हणून त्यांना फक्त त्यांचं जीवन हे भोग भोगण्यामध्ये रस असतो. भोग भोगण्याशिवाय दुसरे त्यांना काही माहीत नाही. म्हणून पशुप्राण्यांचा वर्ग हा भोग प्रधान आहे. आणि तिसरा वर्ग आहे तो म्हणजे फार महत्वाचा आहे, जो जगद्गुरु तुकोबारायांना आजच्या अभंगातून सांगायचा आहे. महाराज म्हणतात तिसरा वर्ग आहे तो विचार प्रधान वर्ग आहे. आता विचार कोणी करायचा? तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात विचार हा फक्त माणसानेच करायचा आहे. माणसाशिवाय दुसरं कोणालाही चांगला विचार करता येत नाही. चांगला विचार माणसानं करायचा आहे. पण हल्ली असं झालंय, माणूस चांगला विचार पहिला करत नाही, वाईट विचार पहिल्यांदा करतो. महाराज काय करतो? वाईट विचार करतो. वाईट विचार ऐका. एक जणाच्या पोटात दुखायला लागलं. एवढं पोटात दुखायला लागलं महाराज, एवढं पोटात दुखायला लागलं. त्यानं दवाखाना गाठला. आणि दवाखाना गाठल्याबरोबर डॉक्टरनी त्याला महाराज विचारलं काय झालंय. त्यावेळेस त्यानं सांगितलं डॉक्टर सकाळपासून माझ्या पोटात दुखते, पोटात दुखायचंच थांबना, काही करून माझ्या पोटातलं दुखणं थांबवा. ऐका. डॉक्टर म्हटले चला बेडवर. बेडवर घेतलं, कानामध्ये टेटोस्कोपच्या वायरा घातल्या, छाती तपासली, पोट तपासलं, डोळे तपासले, करायला सांगितलं, उलतं पालतं सगळं करून झालं. पण डॉक्टरला त्याच्या पोटातला आजार सापडला नाही, दोष सापडला नाही. डॉक्टर म्हटले तुमच्या पोटात काही दोष नाही, तुमच्या पोटात दोषच नाही. त्यावेळेस तो माणूस म्हटला काही करा, एखादी मोठी टेस्ट करा, पण माझ्या पोटातलं दुखणं तेवढं थांबवा. डॉक्टर म्हटले आता काय नाही, दुसरा पर्याय म्हणजे तुम्हाला MRIच्या मशीनमध्ये घालावं लागेल. ऐका. आता डॉक्टरने त्यांना सांगितलं काही करा. MRIच्या मशीनमध्ये घातलं, पण बॉडीमध्ये कोणताही दोष सापडला. बोलत चला पोरांनो, बॉडीमध्ये दोष सापडला. दोष न सापडल्यामुळे डॉक्टर म्हटले तुमच्या पोटात काहीच आजार नाही, काहीच सापडत नाही. नेमकं तुमच्या पोटात दुखतंय कशामुळं, का दुखतंय, त्याचं कारण काय? ज्यावेळेस डॉक्टरने विचारलं का दुखतंय, आतापर्यंत त्यानं सांगितलं नव्हतं. आतापर्यंत म्हणायचं फक्त पोटात दुखते. ज्यावेळेस कारण विचारलं त्यावेळेस त्यानं सांगायला सुरुवात केली डॉक्टर सकाळ उठलो आणि उठल्यापासून माझ्या पोटात दुखते, त्याचं कारण एकच आहे. उठल्यानंतर घराच्या बाहेर गेलो आणि डाव्या बाजूला जरा वळून बघितलं तर डाव्या बाजूला शेजारच्यानं दुसऱ्या मजल्याचा स्लॅब टाकायला चालू केलाय. तो स्लॅब बघितल्यापासून माझ्या पोटात गोळा आलाय. डॉक्टर म्हटला तुझ्या पोटातला गोळा तू मेला तरी आता थांबणार नाही, पोटातलं दुखणंच तुझ्या थांबणार नाही. का? सांगण्याचं तात्पर्य एवढायचं आम्ही दुसऱ्याबद्दल चांगला विचार पहिला करत नाही, आमच्या डोक्यात वाईट विचार पहिला येतो. म्हणून महाराज म्हणतात की या जगामध्ये माणसाचा नरदेह केवळ चांगला विचार करण्याकरता बनवलेला आहे. केवळ माणसाचा नरदेहच उपकाराकरता बनवलेला आहे. माणसाचा नरदेहच केवळ दानधर्म करण्याकरता बनवलेला आहे. दुसऱ्या जीवांना याची अक्कल नाही. म्हणून महाराज सांगतात या जीवानं चांगला विचार केला पाहिजे, कोणावरती तर उपकार केला पाहिजे, कोणाचं तर कल्याण त्या ठिकाणी केलं पाहिजे. हा नरदेह केवळ त्याच्याकरता बनलेला आहे. म्हणून महाराजांनी पहिल्या चरणामध्ये एक उदाहरण दिले. मायबाप महिला मंडळी तुमच्याकरता उदाहरण दिलं. मला सांगा, आपण दूध घेतो, दूध हातामध्ये घेतो, दुधाचा तांब्या घेतला, दूध पातेल्यामध्ये घेतलं का डायरेक्ट दुधापासून तूप बनतंय का हो? बोलत चला मी काही केस बीस करत नाही तुमच्यावर. दूध डायरेक्ट पातेल्यात घेतलं का डायरेक्ट त्याचं तूप होतंय का हो? नाही होत. त्याला काय करावं लागतंय? दूध तापवावं लागतं. बरोबर आहे. दूध तापवलं का त्याच्यामध्ये थंड करून त्याच्यामध्ये काय टाकावं लागतंय? विरजण टाकावं लागतं. बरोबर आहे का? विरजण टाकलं का विरजण टाकल्यानंतर त्याचं काय तयार होतंय? दही तयार होते. बरोबर आहे. दही तयार झालं का दह्याचं आपण काय करतोय? घुसळण करतो. बोलत चला घुसळण करतो. बरोबर आहे. आता रवीनं घुसळण करायची, आता काय नाही, आता मिक्सर आलाय.
रवी आता राहिलीच नाही. आता रवी काय दिवसानं महाराज एखाद्या काचमध्ये ठेवावं लागणार आहे आणि बारक्या पोरांना सांगावं लागणार आहे याला रवी जातं. रवी आता ते जातं त्याचं नावच आहे जातं असं ठेवावं लागणार प्रदर्शनाला. ऐका, त्या रवीनं घुसळण केलं किंवा मिक्सरवरती महाराज त्या ठिकाणी घुसळण केलं का त्याच्यावरती कशाचा थर येतो? लोण्याचा थर येतो. आणि लोण्याचा थर आला का तो लोणी आपण बाजूला काढतो. ताक खाली काय राहतं? ताक. ते ताक एका बाजूला काढतो. लोणी महाराज तापवलं कडवलं का त्याच्यापासून शुद्ध असं तूप तयार होत आहे का. एका दुधाला महाराज तूप तयार करायचं असेल तर एका दुधापासून महाराज 4-5 प्रकारच्या प्रक्रिया आपल्याला कराव्या लागतात. तेव्हा कुठं तूप तयार होतं. आणि बाकीचा राहिलेला त्या दुधाचा शिल्लक भाग आहे त्याला आपण काय म्हणतो? ताक म्हणतो. बरोबर आहे का? ताक म्हणतो. आता दुधाचं सर्वात मोठं सार काय आहे? बोला, दुधाचं सार काय आहे? तूप हे दुधाचं सार आहे आणि ताक हे दुधाचं आसार आहे. ऐका, उदाहरण सांगायचं तुम्हाला काय बघा. जसं दुधापासून तूप निघतं त्याला सार म्हटलं जातं आणि एकाच दुधापासून ताक निघतंय त्याला आसार म्हटलं जातं. महाराजांनी दिलेलं उदाहरण आहे का? महाराज म्हणतात जसं दुधापासून दोन्ही पदार्थ निघतात पण एकाला सार म्हटलंय आणि एकाला आसार म्हटलंय तसं जीवनामध्ये काही गोष्टी सुद्धा सार आहेत आणि काही गोष्टी आसार आहेत. भगवंताचं नाम हे त्या ठिकाणी सार आहे आणि संसार हा आसार आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात या जीवनामध्ये आल्यानंतर सार अशा भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये धारण करण्याचं काम करा आणि आसार अशा संसाराला बाजूला टाकण्याचं काम करा. जगद्गुरु तुकोबऱ्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सारा सार विचार करा उठा उठी. 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 टाळ वाजवा. सारा सार विचार करा उठा उठी. करा उठा उठी. सारा सार विचार 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 करा उठा उठी. हे नाम धरा कंठी विठोबाचे. 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 दयाच्या चिंतने निर्सेल संकट. 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 सारा सार विचार करा उठा उठी.
नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे सारासार विचार करा उठाऊची नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात की बाबा विचार करायचा आहे. जसं दुधापासून दोन्ही पदार्थ तयार होतात, तूप हे सार मानलं जातं आणि ताकाला आसार म्हटलं जातं, तसं जीवनामध्ये काही गोष्टी अशा आहेत की संसार हा आसार आहे आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण हे सार आहे मायबाप. म्हणून सार अशा भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाकरता आपण रात्रीचा दिवस केला पाहिजे. ऐका, आम्ही भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतोय नाही असं नाही, पण आमचा परमार्थ हा त्या ठिकाणी महाराज सवडीचा परमार्थ झालाय. सध्या आवडीचा परमार्थ बघावा असा नाही महाराज आमच्याकडे. आता सवडीचा परमार्थ आहे, सवड मिळालीच तर देवाकडे जायचंय, आठवण आली तरच देवाकडे जायचं आणि पाया पडायचंय, अन्यथा आम्ही देवाजवळ जात नाही. पण जुन्या काळामध्ये एक म्हण होती महाराज, अंगाला आला ताप तर देवा तू माझा बाप. एखादं संकट आपल्या जीवावरती बेतलं का देवाच्या पुढे हात जोडतो, म्हणतो देवा एवढं संकट निवारण कर, माझ्या पाठीमागचं संकट काढून टाक. पण अंगाला आला ताप देवा तू माझा बाप, आणि अंगाचा गेला ताप तर देवा तुझ्या बापाचा मी बाप. ही पद्धत काय महाराज? त्याचं कारण एकच आहे, आम्हाला परमार्थ म्हणावा असं आवडत नाही, भगवान परमात्म्याचं नाम म्हणावं असं आवडत नाही माय बाप. आम्ही देवाचं नामस्मरण करतो महाराज, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो, पण त्या ठिकाणी महाराज त्याला अंतकरणापासून जे नामस्मरण म्हणतात ते होत नाही, आमच्याकडे नाही होत माय बाप. एखाद्या मोठ्या मालकाचं लग्न असावं आणि मोठ्या मालकाचं लग्न आहे आणि त्या मोठ्या मालकाच्या लग्नामध्ये काय महाराज त्या ठिकाणी पदार्थ काय नुसतं पिठलं आणि भाकरी नसते माय बाप. मोठ्या माणसाचं लग्न आहे, मुलाचं लग्न असलं का तो अनेक प्रकारचे पदार्थ आपल्या त्या ठिकाणी पात्रामध्ये वाढत असतात. पंचपक्वानाचा बेत त्यानं लग्नामध्ये केलाय आणि पंचपक्वानाचा बेत केल्यामुळं ताटावरती ज्याला महाराज फक्त जेवणाची आवड आहे, ऐका बायबा, ज्याला भजनाची आवड नाही, ज्याला जेवणाची फक्त आवड आहे, असा माणूस जर त्या ताटावरती जेवायला बसला का जेवायला बसल्याबरोबर त्याला वाटतं या पंक्तीचा मालक आपल्या पुढे यावा, कारण त्यानं आयुष्यभर फक्त जेवण्याकरता वापर केलाय. ह्या पंक्तीचा मालक माझ्या पुढे यावा, या लग्नाचा मालक माझ्या पुढे यावा. ऐका, पंचपक्वानाचं ताट समोर वाढलेलं आहे, ताट भरून वाढलेलं आहे आणि त्या पंक्तीचा मालक, त्या लग्नाचा मालक त्याच्या पुढे आला का ते ताटावर बसलेला माणूस, जेवणाकरता बसलेला माणूस ताटावरती उठून उभा राहतो आणि उठून उभा राहिलं का त्या मालकाकडे हात करणारा, मालकाकडे हात करून म्हणणार, श्लोक म्हणायला चालू करणार. आता पंक्तीमध्ये श्लोक म्हणतात महाराज, तसा श्लोक म्हणायला चालू करतो. काय? जेवण चांगलं आहे, ताट चांगलं आहे म्हणून श्लोक वेगळ्या प्रकारचा आहे बघा. काय? सदा सर्वदा मालकाकडे हात करून, सदा सर्वदा परत ताटाकडे हात, योग तुझा घडावा, ताटाकडे हात करून म्हणते परत, तुझे कारणे देह माझा पडावा. कधी? ताट चांगलं असेल तर, आणि एखाद्या गरीबाच्या घरची पंगत असावी आणि गरीबानं महाराज त्याच्या घरी फक्त महाराज पिठलं भाकरीच करावी आणि पंक्ती करता जर हे जेवायला गेलं, आता याला जेवणाशिवाय माहीत नसते काय, आणि हे त्या ताटावरती जेवायला बसलं, रोज चांगलं चुंगलं खाण्याची सवय, आणि नेमकं पिठलं भाकरीचं जेवण समोर आलं का त्याला वाटतं याही पंक्तीचा मालक माझ्या पुढे यावा. आणि पिठलं भाकरी घालणारा मालक जर त्या ताटाच्या पुढे आला, पंक्तीला आला का हे त्या ताटावरती उठून उभा राहतं आणि उठून उभा राहिलं का आज इथे या ठिकाणी श्लोक म्हणतं बघा. आता श्लोक म्हणाय त्याला आवडत नाही, श्लोक म्हणतं महाराज, उठल्या बरोबर मालकाकडे हात करणार आणि दोनच पदार्थ ताटात आहेत त्यामुळे श्लोक म्हणाय चालू करतं बघा. अरे रावणा, ताटात पिठलं भाकरी म्हणून, अरे रावणा मालकाला राज्य गंभीर केले, काय पिठलं भाकरी गिळत नाही. ऐका, हा नरदेह मिळाला देवाच्या भगवंताच्या नामस्मरणाकरता, पण माणसानं त्याचा वापर केवळ आणि केवळ भोजनाकरता आणि झोपण्याकरता केलाय. माणसाच्या पहिल्या 3 गरजा शाळेमध्ये शिकवल्या जायच्या. ऐका, काय शाळेत शिकवलं जायचं बाळांनो? पुस्तकात शिकवलं जायचं माणसाच्या मूलभूत 3 गरजा आहेत. काय? अन्न, वस्त्र आणि निवारा. आता त्याच्यामध्ये शाळेत मी शिक्षण मंत्र्याला भेटणार आहे, शिक्षण मंत्र्यांना भेटून सांगणार आहे अजून 2 गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करा.
आणि पोरांना शिकवायला सांगा काय अन्न वस्त्र निवारा मोबाईल आणि त्याचा चार्जर वा बरोबर आहे? या 5 गोष्टी माणसाच्या आता मूलभूत झाल्यात. एक वेळ जेवण नसलं तरी चालेल पण मोबाईल आणि त्याला चार्जिंग फुल पाहिजे बघा माणसाला. का मोबाईल हा महाराज त्याला म्हटलंयच बाईल मोबाईल म्हटले त्याला लक्षात घ्या. या 5 गोष्टी मूलभूत माणसाच्या आहेत. महाराज म्हणतात त्या ठिकाणी या 5 गोष्टी सोडा पण महाराजांनी जे सांगितले त्या महत्वाच्या गोष्टीत महाराज म्हणतात सारासार विचार करा उठाउठी. सार असणाऱ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. मग काय सार आहे तर महाराज म्हणतात नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे सार सार विचार करा उठा सार सार विचार करा उठाव सार सार विचार करा उठा सारा सार विचार करा उठाव नामधरा कंठी विठोबा नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे ते भगवान परमात्म्याचं नाम कंठामध्ये धरानी चांगला विचार करा मायबाप. चांगला विचार केला का त्याचं फळ चांगलं मिळतं मायबाप. ऐका चांगला विचार केला पाहिजे. मग काही लोक अशी महाराजांकडे गेली तुकाराम महाराजांना म्हटले महाराज आमच्या जीवनात आम्ही चांगला विचार करतो तसा आम्हाला चांगला विचार करायला वेळच नाही पण चांगला विचार करतो पण आम्हाला त्याचा फायदा काय आहे? व्यवहारामध्ये फायदा असेल तरच माणूस एखाद्या गोष्टीला हात लावतो. फायदा नसला का त्याला हात लावत नाही. तसं महाराजांना काही लोक म्हटले तुकाराम महाराज तुम्ही सांगणं सोपं आहे हो विचार करायला सांगताय खरं आहे पण आम्ही चांगला विचार केल्यानंतर आम्हाला त्याचा फायदा काय होईल. महाराजांनी सांगितलं ऐका महाराज सांगतात चांगला विचार केला का त्याचे 5 फायदे तुमच्या जीवनात होणार आहेत. पहिला फायदा आहे तुम्ही चांगला विचार केला का पदरामध्ये चांगलाच लाभ पडणार आहे. दुसरा फायदा आहे चांगला विचार केला का त्या ठिकाणी अहंकारातून मुक्ती होणार आहे. तिसरा फायदा आहे तुम्ही चांगला विचार केला तर मायापाशातून सुटका होणार आहे. चौथा फायदा आहे चांगला विचार केला का संसारातून मुक्ती होणार आहे. आणि 5वा विचार आहे 5वा फायदा आहे तुम्ही चांगला विचार केला तर जन्म मृत्यूच्या रहाट गाडग्यातून तुमची मुक्ती होणार आहे. विठाल विठाल फायदा क्रमांक 1 तुम्ही जीवनात जर चांगला विचार केला मायबाप तर त्या ठिकाणी तुम्हाला लाभ ही चांगलाच मिळणार आहे. चांगलाच लाभ भेटणार आहे. का व्यवहारातलं उदाहरण सांगू तुम्हाला ऐका. व्यवहारात फायद्याला फार किंमत आहे लाभाला फार किंमत आहे. आता माझ्या कीर्तनाला एवढी लोक आलाय मला सांगा बरं एखाद्यानं असं वर हात करून सांगा की ज्याला पैसाच आवडत नाही महाराज पैसाच आवडत नाही असं एखाद्यानं हात वर करा मायबा. पैसा हा प्रत्येकाला आवडतो महाराज लाभ हा प्रत्येकाला आवडतो आणि व्यवहार जीवन जगत असताना लाभाशिवाय दुसरं काय त्याला गरज म्हणजे लाभाशिवाय त्याला महत्व नाही ना. लाभ हा मिळालाच पाहिजे. पैसा हा गरजेचाच आहे महाराज. म्हणून जुन्या काळामध्ये पैशासाठी एक गाणं लिहिलं होतं. काय गाणं होतं ऐका. वासुदेवाची ऐका वाणी वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे दाम करी काम येड्या दाम करी काम. पैशाची जादू लय न्यारी तान्ह्या पोराला त्याची हाव आई सोडून घेते झेप पैशाच्या मागुने धाव. जन्मापासून सारी माणस त्या पैशाची गुलाम रे दाम करी काम येड्या दाम करी काम. का पैसा प्रत्येकाला हवाय लाभ प्रत्येकाला हवाय. व्यवहारातलं उदाहरण सांगतोय का पाठीमागे निवडणुका झाल्या आपल्यातल्या सांगत नाही मी. निवडणुका झाल्या बघा आमदारकीच्या निवडणुका आणि त्या आमदारकीच्या निवडणुकामध्ये आमच्या गावातला एक माणूस मतदान करायला गेला शाळेत आणि मतदान करायला गेल्यानंतर मतदान करून तो बाहेर आला. बाहेर आल्याबरोबर मला बाहेर भेटला आणि बाहेर भेटल्याबरोबर दाजी रस्त्यावर मला जय घातला जय हरी. मी म्हटलं जय हरी पण मी सहज त्याला प्रश्न विचारला काका तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान केलं. काका म्हटलं महाराज आज मतदानाचा दिवस आहे पक्षाचं नाव आज सांगायचं नसते. मी म्हटलं पक्षाचं नाव सांगू नका तुम्ही कोणत्या उमेदवाराला केलं त्याचं तरी नाव सांगा. म्हटलं महाराज काय तुम्ही डोक्यावर पडलाय का ज्या अर्थी पक्षाचं नाव सांगता येत नाही त्या अर्थी उमेदवाराचे नाव सांगता येत नाही. मी म्हटलं जाऊ द्या पक्षाचे नाव सांगू नका उमेदवाराचे नाव सांगू नका नक्की तुम्ही मतदान तरी केलं का एवढं मला सांगा. ते म्हटलं महाराज मी मतदान करायलाच आत गेलतो पण गेल्यानंतर आता तुम्ही महाराज आहे म्हणून तुम्हाला खरं सांगतो म्हटलं. महाराजाला बऱ्यापैकी खरं बोलतेत महाराज. सांगितलं महाराज मी मतदान करायला आत गेलो आणि गेल्यानंतर बघितलं तर त्या मशीनवरती 10-15 उमेदवाराची नाव आहे.
पण त्या 10-15 उमेदवारातला एकही उमेदवार मला आवडला. उमेदवारच मला आवडला नाही. 15 नाव आहेत पण एकही उमेदवार माझ्या आवडीचा नाही. मी म्हटलं मग नक्की मतदान तुम्ही कुठे केलं? मतदान केलं म्हणताय पण नक्की कुठे केलं? ते म्हटलं महाराज आता त्या मशीनवरती ईव्हीएम मशीनवरती जर तुम्हाला उमेदवारच नाही आवडला तर सगळ्यात खाली एक शासनानं बटन दिलंय त्याचं नाव आहे नोटा. काय नाव आहे? बघताय ना तुम्ही मतदान सगळी करताय. तुम्हाला जर उमेदवार नाही आवडला का शासनानं सगळ्यात खाली बटन दिले नोटा. उमेदवार नाही आवडला का नोटा बटन दाबून यायचं. ते म्हटलं महाराज मी नोटा बटन दाबलं. मी म्हटलं खरं खरं सांगा काका तुम्ही नोटा बटन का दाबलं? ते म्हटलं महाराज तुमच्यापासून कशाला लपवून ठेवायचं. रात्री घराच्या बाहेर पायरीवरती जेवण केल्यानंतर 10 वाजलेपासून पहाटे 6 वाजेपर्यंत दरवाजामध्ये पायरीवरती बसलो होतो. रात्रभर डोळ्यात तेल घालून जागा होतो. वाटलं होतं एखादा गल्ली बोळातनं उमेदवार येईल आणि माझ्या हातात नोटा ठेवून जाईल. वाटलं कोणीच नोटा दिल्या नाहीत म्हणून मी नोटा बटन दाबलं. वाटलं बाकी त्याचा पाठीमागचं दुसरं कारण काय नाही. ऐका सांगण्याचं तात्पर्य व्यवहारामध्ये लाभ नसेल तर माणूस एखादी गोष्ट करत नाही. नोटा मिळाल्या असत्या तर बटन दाबलं असतं. नोटा नाहीत म्हणून नोटा बटन दाबलं मायबाप. ऐका लाभ मिळत असेल तर माणूस गोष्ट करतो. लाभ नसला का त्या वाटेला जात नाही. मग महाराजांना लोक म्हटले महाराज आम्हाला लाभ हवाय. चांगला विचार आम्ही करतोय आमच्या जीवनामध्ये लाभ हवाय. मग महाराज म्हटले ऐका तुम्ही चांगला विचार करताय ना. चांगला विचार करताना त्या विचाराच्या पोटामध्ये लाभ दडलेला आहे. महाराजांचं एक प्रमाण आहे. तुका म्हणे भीड खोटी लाभ विचाराचे पोटी. लाभ विचाराचे पोटी. लाभ विचाराचे पोटी. तुका म्हणे भीड खोटी लाभ विचाराचे पोटी. लाभ विचाराचे पोटी. लाभ विचाराचे पोटी. तुका म्हणे भीड खोटी लाभ विचाराचे पोटी. लाभ विचाराचे पोटी. लाभ विचाराचे पोटी. तुका म्हणे भीड खोटी लाभ विचाराचे पोटी. लाभ विचाराचे पोटी. विचाराचे पोटी. महाराज म्हणतात चांगला विचार करा पहिला फायदा तुमच्या पदरात चांगलाच लाभ पडणार आहे. लोक म्हटली महाराज आम्हाला दुसरा फायदा सांगा. महाराज म्हटले दुसरा फायदा क्रमांक 2 जर चांगला विचार केला तर अहंकारातून मुक्ती होते. सध्या माणसाला एवढा अहंकार आहे कशाच्या धुंदीत जगतोय माणूस मला सांगता येत नाही. महाराज क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा. क्या लेके जाएगा 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. 2 दिवसाचं जीवन आहे त्यातही माणूस महाराज एवढा अहंकारामध्ये जगतोय. त्याला वाटतंय मी इथं अमर राहायला चालूय आणि अमर राहण्याला आणि अमर पट्टा धारण करून इथं कोणी आलेलं नाही. सिकंदर राजाचं उदाहरण तुम्ही ऐकलं असेल मायबाप. सिकंदर राजानं अख्खं जग जिंकलं म्हणतात पण जग जिंकून हे त्या ठिकाणी त्यानं सांगितलं त्याच्या आत्मचरित्रात लिहिलं की मी मेल्यानंतर माझे दोन्ही हात बांधून ठेवू नका तर माझे दोन्ही हात खाली मोकळे सोडा. कळू द्या या जगाला मायबाप कळू द्या या जगाला. सिकंदरानं अख्खं राज्य नव्हे अख्खं जग जिंकलं पण जाताना सुद्धा सिकंदर मोकळ्या हातानच गेला मायबाप मोकळ्या हातानच गेला. ऐका सांगण्याचं तात्पर्य एवढा माणूस एवढा अहंकारामध्ये जगतोय आता सध्या एवढा अहंकारामध्ये जगतोय की त्याला वाटतं या जगामध्ये माझ्या इतका मोठा कोणी. आमच्यातलंच सांगतोय का एखादी चाल म्हणायला आली का आम्ही दुसऱ्या गायकाला किंमत देत नाही. एखाद्याला कीर्तन चांगलं आलं का आम्ही दुसऱ्या कीर्तनकाराला किंमत देत नाही महाराज. नम्र होत नाही. एखाद्याला चांगलं वाजवायला आलं का आम्ही चांगलं महाराज दुसऱ्या वाजवण्याला किंमत देत नाही. ऐका अहंकारानं माणसाला एवढं वेढलेलं आहे महाराज एवढं वेढलेलं आहे की त्या अहंकारातून माणसाची सहजासहजी सुटका होत. आणि आमच्याकडे बघायलाच केवढं आहे हो. कशाचा आम्ही अहंकार धरून बसतोय का. आमचा जर सगळा पसारा गोळा केला तर एखादा छोटा हाती भरून पंढरपूरला जाईल. बरोबर आहे. एवढ्या याच्या पुढे आमचं साहित्य काय भरणार नाही एवढा आमचा पसारा आहे. पसाराच ऐकायचा असेल तर ऐका रावणाचा. रावणाला रामायणामध्ये उल्लेख आहे. रावणाला पत्न्या किती होत्या 80,000 पत्न्या एकट्या रावणाला आहेत. उदाहरण ऐका फार सुंदर आहे. रामायण वाचला असेल नसेल मला माहित नाही. 80,000 पत्न्या एकट्या रावणाला आहेत. 1 लाख मुलं रावणाला आहेत.
1.25 लाख नातू रावणाला आहेत. रावण जर महाराज आताच्या काळात निवडणुकीला उभा राहिला असता तर बिनविरोध निवडून आला असता. एवढं मतदान पाठीमाग आहे त्याच्या. 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू, किती मोठी संख्या, 80,000 पत्न्या. बरं एवढंच नाही, रावण राहत होता ती काय घरं विटाची मातीची नव्हती, सिमेंटची घरं नव्हती. रावण राहत होता त्याची घरं होती 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची. कांचन म्हणजे सोनं. 7 कोटी घरं रावणाची शुद्ध सोन्याची होती. तांब्याची, पितळाची, कास्याची, अनेक प्रकारची वेगळीच घरं होती. पण एवढी मोठी सोन्याची लंका रावणाची, एवढ्या सोन्याच्या लंकेत राहणारा रावण आहे. पण रावणाच्या घरी कामं करायला महाराज कामगार नव्हते, तर साक्षात 33 कोटी देव रावणाच्या बंदीखान्यात होते महाराज. ज्या गणपती बाप्पाचं आपण दर्शन घेतो, पहिल्यांदा गणपती बाप्पाची आराधना करतो, तो गणपती बाप्पा रावणाच्या घरी गाढवं राखायलाय. ऐका उदाहरण. गणपती बाप्पा रावणाच्या घरी गाढवं राखायला इंद्रचंद्र महेंद्र कावडीनं पाणी भरतात. सटवी रावणाच्या पत्न्याचं बाळंत पण करते. एवढा मोठा रावण आहे, एवढी मोठी संपत्ती रावणाची मायबाप. पण तुकोबाराय म्हणतात रावणाला फक्त अहंकार झाला. काय झाला? अहंकार झाला. आणि वासना बिघडली रावणाची. सीता मातावरती वाईट नजर गेली, अहंकारानं नजर बिघडली. ऐका, एवढी मोठी संपत्ती, एवढी मोठी प्रॉपर्टी रावणाची होती, पण तुकोबाराय म्हणतात सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली. तुका म्हणे ज्याची संपदा वडी, तुका म्हणे ज्याची संपदा वडी, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी. तुका म्हणे जाती संपदा वडी, तुका म्हणे जाती संपदा वडी, सांगा ते ती गेली नाही, सांगा ते कवडी. एवढा मोठा रावण आहे. तुकोबाराय म्हणतात त्याला महाराज अहंकार नडला. तुका म्हणे ज्याची संपदा वडी, तुका म्हणे ज्याची संपदा वडी, सांगा ते कवडी गेली नाही, गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही. एवढा मोठा रावण पण महाराज सोबत कवडी घेऊन जाता आली नाही. केवळ महाराजाचं प्रायश्चित्त काय असेल तर तो अहंकार. म्हणून महाराज सांगतात अहंकार बाजूला काढायचा असेल तर अहंकार बाजूला काढायचा असेल तर त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात चांगलाच विचार केला पाहिजे. चांगला विचार केल्याशिवाय तुमच्या जीवनातला अहंकार जात नाही. पण महाराज तिसरा फायदा सांगा. महाराज तिसरा फायदा सांगतात. फायदा क्रमांक 3, मायापाशातून सुटका झाल्याशिवाय राहत नाही चांगला विचार केला तर. आता माया किती घातक आहे. माया एवढी घातक आहे की माया चांगल्या गोष्टीकडे जाऊ देत नाही. कीर्तन चांगलं आहे, प्रवचन चांगलं आहे, हरिपाठ चांगला आहे, पण माया घरातनं पाय बाहेर निघू देत. आता एवढी महाराज गोड गोड मुलं नाचतात महाराजांच्या संस्थेतली, एवढं फार सुंदर नाचतात महाराज, एवढं गोड नाचतात, फुगड्या खेळतात, हरिपाठ खेळतात, कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहतात. पण यांचं कौतुक बघायला आमचा पाय घरातनं बाहेर निघत नाही का? माया अडकावून ठेवते माणसाला. माया एवढी घातक आहे, माया घरातनं चांगल्या गोष्टीकडे जाऊ देत नाही महाराज. आता याच ठिकाणी मी जरा स्पष्ट वक्ता, मी पहिल्यांदाच सांगितलं, याच ठिकाणी कीर्तनाच्या ऐवजी दुसरा कार्यक्रम असता. दुसरा कळतंय का तुम्हाला? दुसरा कीर्तनाच्या विरुद्ध कार्यक्रम. कीर्तन आणि त्याला नर्तन म्हणतात. कीर्तनाच्या विरुद्ध कार्यक्रम असता का? नाव घेऊनच सांगू का तुम्हाला? गौतमी पाटीलच असते इथं. कीर्तनाच्या ऐवजी गौतमी पाटीलचा कार्यक्रम असता तर मला वाटत नाही ही दिगंचीची बाजारपेठ बसायला पुरली का? माणसाला महाराज चांगलं पचत नाही. लटिके ते रुचे साच कोणाही न पटे. हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये महाराज चांगलं कोणाला आवडत? ऐका कलीचे मेहमान, असत्या शिरिजले जन, पापा देती अनुमोदन करीती हेळन संताचे. हे कलियुग आहे महाराज. इथं चांगल्या गोष्टी लवकर आवडत नाही. या मायेमध्ये जग बरबडत चाललंय. माया चांगल्या गोष्टीकडे जाऊ देत नाही. म्हणून महाराज एक उदाहरण देतात. गाथ्यामध्ये अभंग आहे. आवा चालली पंढरपुरा,
वेशीपासून आली घरा एक मावशी, पोरग लग्नाच्या वयाला आलं तिचं, आणि लग्नाच्या वयाला आलं पण त्याचं अजून लग्न जमना. आता असे बरेच महाराज गावोगावी बरेच बहादर आहेत. 30, 40, 45, फार फार 50, 55 वय झालं अजून लग्न जमत नाहीत महाराज, लग्न जमनात. आणि असं महाराज लग्न जमाना, आणि त्या आईला महाराज चिंता पडली, मुलाचं लग्न होईना. 30 वर्ष झाली तर अजून मुलाचं लग्न होईना. तिने म्हणून पांडुरंगाकडे साकडं घातलं, पांडुरंगा माझ्या मुलाचं लग्न झाल्याशिवाय मी पंढरपूरच्या वारीला येणार नाही. साकडं घातलं पांडुरंगाकडे, आणि साकडं घातल्याबरोबर पांडुरंगानं महाराज दुसऱ्याच वर्षी तिच्याकडे बघितलं. आणि दुसऱ्याच वर्षी आता दर वर्षी गावातनं दिंडी निघायची. गावातनं दिंडी निघाली, त्या मावशीच्या दारात आली, वारकरी दिंडीतले म्हटले, मावशी चला पंढरपूरला. मावशी म्हटली, अशी तशी येणार नाही, पांडुरंगाला मी साकडं घातलंय, माझ्या मुलाचं लग्न जमल्याशिवाय पंढरपूरला येणार नाही. ऐका, सुदैवानं वारकरी पंढरपूरला निघून गेले, आणि दुसऱ्याच वर्षी मुलाचं लग्न जमलं. ऐका, लग्न जमलं, आणि परत दुसऱ्या वर्षी परत पंढरपूरला वारकरी निघाले दर वर्षीप्रमाणे. आणि त्या मावशीच्या दारात आली, म्हटली, मावशी चला पंढरपूरला. मावशी म्हटले, आता कुठं मुलाचं लग्न जमलंय, लग्न झाल्याशिवाय पंढरपूरला येत. बघा आशा किती वाढते माणसाची. पहिली म्हणायची लग्न जमल्याशिवाय येत नाही, आता लग्न जमलं तर म्हणती लग्न झाल्याशिवाय येत नाही. दुसरंही वर्ष वाया गेलं. दुसऱ्या वर्षी योगायोगानं त्या मुलाचं लग्न झालं, आता मोठ्या दिमाखात लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर परत तिसऱ्या वर्षी वारकरी दारात, आणि वारकरी दर वर्षीप्रमाणे त्या मावशीला म्हटले, मावशी चला पंढरपूरला. मावशी म्हटली, आता कुठं लग्न झालंय पण एखादं नातवंड खेळल्याशिवाय दारात मी पंढरपूरला येणार. बघा बघा, अपक्ष सांगतोय मी. पहिली म्हणायची लग्न जमल्याशिवाय येणार नाही, लग्न झाल्याशिवाय येणार नाही. आता म्हणायला लागली त्या ठिकाणी नातू झाल्याशिवाय येणार नाही. योगायोगानं 2-3 वर्ष निघून गेली, सुंदर असा नातूही झाला मावशीला त्या. आणि नातू झाल्यानंतर परत वारकरी दारात आले, म्हटले, मावशी चला पंढरपूरला. आता मावशी म्हटली, पांडुरंगानं माझ्याकडे सगळं चांगलं बघितलंय, लग्न जमत नव्हतं जमवलं, लग्न होत नव्हतं झालं, नातू होत नव्हता नातूही झाला, आता माझं सगळं चांगलं आहे. म्हणून मावशी घरात गेली, हा बॅग भरली, कपडे भरले, साड्या भरल्या, आणि बॅग हातात घेऊन वारकऱ्या संघ दिंडीत सामील झाली. आणि ज्ञानोबा तुकाराम भजन करत करत गावातनं दिंडी बाहेर पडली. आणि गावातनं दिंडी बाहेर पडल्याबरोबर गावाच्या बाहेर वेस होती, गावाची वेस असती. त्या वेशीजवळ दिंडी आली, त्या वेशीजवळ एक मारुतीरायाचं मंदिर होतं. आणि त्या मंदिरासमोर जशी दिंडी आली तशी वारकरी सगळे जागेवर थांबले, वारकऱ्याने अभंग चालू केला. शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुबटा. अभंग जसा चालू केला, वारकऱ्यांनी टाळ वाजवायला चालू केले, मृदंग म्हणून मृदंग वाजवायला चालू केला. मावशीला कुठं दम निघतोय महाराज, मावशीला दम निघना. मावशी म्हटली, वारकऱ्यांचा अभंग होतोय तोपर्यंत मी घरनं जाऊन येते. मावशीनं बॅग दिंडीतच ठेवली, घर गाठलं. घरी आली, सुनबाईला हाक मारली, सुनबाई. आता सुनबाई आज्ञाधारक होती, नवीनच सुनबाई, नवीन सुनबाई असल्यामुळे आज्ञाधारक. पळतच सुनबाई घरातनं बाहेर आली, म्हटली, सासूबाई काय झालं आत्याबाई, का मागायला आला तुम्ही. सासूबाई म्हटली, काय नाही, मी पंढरपूरला चालले, 4-5 दिवस काही मी माघारी येणार नाही, पण घरामध्ये त्या ठिकाणी दही दूध तूप लोणी, हे दही दूध तूप लोणी शेजा पाजारी कोणालाही वाटेत बसू नको. परियसी सुनेबाई नको वेचू दूध दही. मी पंढरपूरला 4-5 दिवस चालले, घरातलं दही दूध तूप लोणी कोणालाही वाटेत बसू नको. सुनबाई म्हटले, आत्याबाई काही काळजी करू नका, घरातलं दही दूध तूप लोणी ताक कोणालाही मी देणार नाही. पण सुनबाई आता PhD झालेली होती. सुनबाई म्हटली, आत्याबाई तुम्ही फक्त दुधाचं दह्याचंच का म्हटला, ज्वारी बाजरीचं का नाही सांगितलं. आता सुनबाई नुसतं महाराज PhD झाली होती, पण आत्याबाईने इकडं महाराज त्या ठिकाणी फार उन्हाळा पावसाळा काढलं होतं. ती म्हटली, सुनबाई मी फक्त दुधाचं दह्याचंच तुला सांगितलं, ज्वारी बाजरीचं का नाही सांगितलं. तर जाता जाता मी ज्वारीच्या बाजरीच्या गव्हाच्या कणगीला खुणा केल्यात, खुणा करून ठेवल्या, त्यातलं तू शेरभर सुद्धा काढू शकत नाही. म्हणून ते एवढं सांगून सासूबाईनं महाराज त्या ठिकाणी दिंडी गाठली. दिंडीमध्ये माघारी गेली, आणि माघारी गेल्यानंतर दिंडी वेशीच्या बाहेर गेली, आणि वेशीच्या बाहेर एक मंदिर लागलं भगवान शंकराचं.
परत वारकरी जागेवर थांबले आणि परत अभंग चालू केला. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. अभंग चालू केला पण सासूबाईला कुठं दम निघतोय. सासूबाईनं परत दिंडी सोडली, परत घर गाठलं. घरी आली आणि सुनबाईला परत हाक मारली, सुनबाई. सुनबाई पळत बाहेर आली. सुनबाई म्हटली, आत्याबाई तुम्हाला घर सोडून करमत नाही वाटतं. एकदा सारखं जा जा ये करताय, एकदाच बॅग घेऊन तर माघारी या, का सारखं जाता येत आहे. सासूबाई म्हटली, ऐक अजून एक गोष्ट जाता जाता सांगायची विसरली. काय? माझ्या हातीचा कलवडू मज वाचोनी नको फोडू. मी पंढरपूरला 4-5 दिवस चालली आणि 4-5 दिवस गेल्यानंतर माझ्या पाठीमाग मी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये माझ्या हातानं कलवडू तयार केलाय. कलवडू कळतोय का? कलवडू कलवडू म्हणजे शेणाच्या गौऱ्या. पूर्वीच्या सासवा महाराज शेणाच्या गौऱ्या थापायच्या आणि त्याचा ढीग तयार करायचा. त्याला तुकाराम महाराज कलवडू म्हणतात. शेणाच्या गौऱ्याचा ढीग तयार केलाय. मी 4-5 दिवस पंढरपूरला जाणार आहे, माघारी येणार नाही. मी येऊपर्यंत या शेणाच्या गौऱ्याच्या ढिगाऱ्यातल्या एकाही गौरीला हात लावायचा. ही कोण सांगते? सासू सुनेला सांगते. अशा सासवा बऱ्याच आहेत आता सुद्धा. त्यांना वाटतंय आम्ही पुढे गेलं का पाठीमागं काय होणार आणि मी मेल्यानंतर तर पाठीमागं. आता काय काय म्हणतात, मी आहे तोपर्यंत तुमचं चांगलं आहे, मी गेल्यावर पाठीमागं कसं. तू जाणं गरजेचं आहे, तू जाणं गरजेचं आहे. तुझा नैवेद्य सुनबाईला बरोबर करता येतो, तू काळजी करू. अशा बऱ्याच सासू आहेत महाराज. ऐका तशी ती सासूबाई सांगायला लागली, मी 4-5 दिवस जाणार आहे पण माझ्या शेणाच्या एकाही गौरीला हात लावायचा नाही. आता सुनबाई वैतागली होती महाराज. सुनबाई म्हटले, आत्याबाई तुम्ही काही काळजी करू नका, चांगल्या मनानं वारीला जा, चांगली वारी करून माघारी या. आल्यानंतर घरात डायरेक्ट येऊ नका, वड्यात जाऊन बसा. वड्यात जाऊन बसा. डायरेक्ट ह्या गौऱ्या ज्या आहेत ना, ह्या गौऱ्या डायरेक्ट तुम्हाला जाळायला वड्यात घेऊन येते. तुम्ही घरात काय येऊ नका. सांगण्याचं तात्पर्य आहे का? म्हणून महाराज म्हणतात, आवा चालली पंढरपुरा वेशीपासून आली घरा. आवा म्हणजे सासूबाई. सासूबाई सारखी जा जा ये करते. कशा करता? तर तिला मायेनं वेढलेलं आहे. माया तिला पंढरपूरला जाऊ देत नाही. पण या मायेतूनही सुटका मिळवायची असेल तर महाराज म्हणतात चांगला विचार करा. चांगला विचार केला तर मायेतून सुटका मिळते. चौथी गोष्ट आहे, महाराज म्हणतात संसारातून मुक्ती मिळवायची. संसार बघायला गेला तर मुळात संसार हा दुःखाचा आहे. किती साधू संतांनी सांगावं महाराज. साधू संत सांगून गेले संसार दुःखाचा आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसारामध्ये सुख नाही, सुख नाही कोठे. आली या संसारा वाया हवं बरी होऊ नका. संसारात सुख नाही पण या संसारातल्या महाराज किरकोळ गोष्टीने मिळणाऱ्या सुखाला आम्ही भुलून गेलो महाराज. म्हणून या संसारातले महाराज बाजूला निघायचं असेल तर महाराज म्हणतात चांगला विचार करा. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे जन्म मृत्यूचं रहाड गाडगं चुकवायचं असेल तर चांगला विचार करा. आता जन्माला येणं आणि मरणं हा सुद्धा महाराज त्या ठिकाणी काय आहे? पुनरपि जननम पुनरपि जठरम काय पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खल दुस्तारे भज गोविंदम भज गोविंदम. ऐका, जन्माला येणं आणि मरणं हा सुद्धा एक संसारच सांगितलाय. पण हे रहाड गाडगं जर थांबवायचं असेल, जन्माला येणं आणि मरणं थांबवायचं असेल तर तुकाराम महाराज म्हणतात चांगला विचार करावा. आता जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाही मायबाप. कोणत्या घरात जन्माला यावं कोणत्या घरात मारावं हे आपल्या हातात नाही. पण जेवढं काय आपल्याला आयुष्य मिळाले ते चांगलं जगणं एवढं मात्र आपल्या हातात आहे. मरण आपल्या हातात नाही मायबाप. मरण आपल्या हातात नाही. आणि मरण जर आपल्या हातात असतं तर माणसानं काही उद्योग केले असते. आणि शेवटच्या दिवशी महाराज त्या ठिकाणी जाहिरात लावली असते, आज माझा मृत्यू आहे, सर्व पै पाहुण्यांनी नातेवाईकांनी आमच्या घरासमोर हजर राहावे, वेळ ठीक 8 वाजता. का मरण हे कळालं असतं तर माणसानं काही उद्योग करून ठेवले असते. मरण कळत नाही माणसाला. मरण कळत नाही पण ते आल्याशिवायही राहत. मरण ही अटळ गोष्ट आहे. काळ्या दगडाची पांढरी रेग आहे. आपल्या घरातला विचार करा मायबाप. आपल्या घरातली कोण कोण माणसं गेली आपल्या डोळ्यानं आपण बघतोय. महाराजांचं एक प्रमाण आहे, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतो हो, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. महाराज आपल्या घरातली माणसं निघून गेली.
आपल्याला विचार चांगला करता येत नाही. महाराज सांगतात म्हणून हे जन्म मृत्यूचं रहाट गाडगं थांबवायचं असेल, जन्माला येणं आणि मरणच जागेवर थांबवायचं असेल तर माणसानं चांगला विचार करा. मग काही लोक म्हटली महाराज आम्ही चांगला विचार करतो, चांगला विचार करून काय करायचं? तर महाराज म्हटले नामधरा कंठी विठोबाचे. चांगला विचार केला का त्या भगवान परमात्म्याचं कंठामध्ये नाम धारण करा. बरं महाराज म्हटले, लोक म्हटली महाराज आम्ही नामही घेतो देवाचं, देवाचं नावही घेतो, पण देवाचं नाव घेतल्यावर काय फरक पडेल? तर महाराज म्हटले तुमच्या जीवनात असणारं संकट, तुमच्या जीवनात असणारी चिंता, तुमच्या जीवनात असणारी तृष्णा निघून गेल्याशिवाय राहणार नाही. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट, दयाच्या चिंतने निर्सेल संकट, दयाच्या चिंतने निर्सेल संकट. तराल दुर्गट भवसिंधू, तराल दुर्गट भवसिंधू, तयाच्या चिंतने निर्सेल संकट, तयाच्या चिंतने निर्सेल संकट. तराला दुर्गट भावसिंधू, तराला दुर्गट भावसिंधू, दयाच्या चिंतने निर्सेल संकट, दयाच्या चिंतने निर्सेल संकट. महाराज सांगतात त्याचं नामस्मरण एकदा कंठामध्ये धारण केलं तर काय होईल? तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण आपल्या कंठामध्ये धारण केलं पाहिजे मायबाप. पण हल्ली असं आहे आम्ही देव सुद्धा महाराज वारानुसार बदलून घेतले हो. देव सुद्धा वारानुसार वाटून घेतले. आला रविवार कामचा देव बदलला, रविवार आला का आम्ही येळकोट येळकोट कोट. असा जर आमचा भाव असेल किंवा असं जर आमची भक्ती असेल तर तुकोबरायचे म्हणतात ना महाराज तयाच्या चिंतने निरसेल संकट. आशाला महाराज भगवान परमात्मा येत नाही म्हणून महाराजांनी एक प्रमाण सांगितलं आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विना जीवा सुख नहे. म्हणून एका देवाचं नामस्मरण करा, तोच तुमच्या सुखादुःखामध्ये त्याच ठिकाणी पाठीमागं उभा राहील. एक उदाहरण मी तुम्हाला सांगून जाईन. तुम्ही पंढरपूरला सगळी गेलाय ना? पंढरपूरला गेलाय का? मोठ्यानं बोला. झोप लागली का तुम्हाला? झोप लागलीत का? पोरं बसलीत म्हणून बरं आहे महाराज, नाही काय ठरवून घ्यायची बारी. आणि पोरे लय खुडीला असतात महाराज. आता ही संस्थेतली ट्रेन झालीत, पण आता नवीन आलेलं वाघ म्हणजे त्याला काय म्हणायचं, एक्सपोर्ट माल आहे तो नवीन आलेले. आता नवीन आलेले काय महाराज त्या ठिकाणी गप असणार नाहीत. आता ह्याला 10 दिवस गेल्याशिवाय यांना त्याचं महत्व कळणार नाही. पोरं काय काय गावात गेल्यावर कीर्तनाला गेलं का पोरं खाली बसलेले असतात. एखादा प्रश्न विचारला का खाल्लंच म्हणते मग तुला कशाला आणलंय. पोरं लय गाव असतात. म्हणून महाराज मी कीर्तनात ठरवले पोरांच्या म्हाताऱ्या माणसाच्या चुकून नादी लागायचं नाही, लागतच नाही मी महाराज. 2 पोरं माझ्या पुढं खाली बसली होती कीर्तनाला, आणि कीर्तन झाल्यावर एक त्यातलं उठून आलं माझ्याकडे म्हणते महाराज चले आपल्या घरी चहा प्यायला. मी म्हटलं मी काय चहा पियत नाही. ती म्हटलं आपल्या घरी दूध आहे, काळजी करू नका, दूध प्यायला चला. आणि दूध प्यायला घरी गेलो महाराज. गेल्याबरोबर त्याच्या दारात म्हैस बांधली होती. मी म्हटलं राजा तुझ्या दारात म्हैस आहे म्हटल्यानंतर दूध देत असेल. सहज प्रश्न केला, म्हैस आहे म्हटल्यानंतर दूध देत असेल, त्यानं उत्तर काय द्यावं महाराज मला? म्हटलं महाराज तुम्ही महाराज उगाच झालाय. म्हटलं काही कळत नाही तुम्हाला. मी म्हटलं काय झालं? ते म्हटलं महाराज म्हस दूध देत नसते, दूध काढावं लागतं. म्हटलं काढल्याशिवाय कशी दूध देईल? मी म्हटलं लयच बोलतोय, म्हटलं लयच हुशार आहे, कितवीत आहेस? ते म्हटलं महाराज मी बरोबर 9वीत आहे. मी म्हटलं तुझ्या बोलण्यावरनं उंचीवरनं वागण्यावरनं वाटत नाही तू 9वीत आहे. तो म्हटला शंका येते तुम्हाला मोजून बघा, 9वीतच भरतो बरोबर. म्हटलं 9वीतच बस भरतो म्हणला. पोरं लय आगाव असतात महाराज, त्यामुळे पोरांच्या जास्त मी नादी लागत आणि म्हाताऱ्या माणसाच्या तर चुकून नादी लागत नाही. वेळ माझा झाला आहे. एक उदाहरण सांगतो. मी आळंदीला शिकायला होतो. आळंदीला शिकायला असताना दिवाळीच्या सुट्टीमध्ये महाराज आळंदीतनं गावाला यायला लागलो आमच्या विठलापूरला. आता आपली एसटी आपल्या बस स्टँडची एक एसटी आटपाडी पुणे, आणि आटपाडी पुणे एसटी महाराज इथं पुण्याच्या स्टँडला लागली. आणि दिवाळीच्या सुट्ट्या सगळ्याला महाराज एवढी अफाट गर्दी, पण एवढी गर्दी होती. मी महाराज असलो म्हणून काय झालं, 2 नंबर मला करता येते. मी खिशातला रुमाल काढला आणि एसटीच्या बाहेरने एका खिडकीतनं आत टाकला. म्हटलं ज्याही सीटवरती माझा रुमाल पडला असेल ती सीट माझी, आता कोणी त्याच्यावर बसणार नाही बसणार. म्हटलं आता निवांत जायचं. सगळी लोक आत जाऊ दिली, मी एकटाच बहादर आत गेलो महाराज.
गेल्यानंतर त्या एसटीत बघितलं तर माझ्या अगोदर त्या शीटवरती ज्या रुमाल टाकला होता त्या शीटवरती एक म्हातारा वयस्कर माणूस बसलो होत. बस नका बसले. मी म्हटलं त्या बाबाला सहज म्हटलं, बाबा अहो ही जागा माझी जागा आहे म्हटलं. त्याची तळपायाच्या मस्तकात गेली. ती म्हटलं बावळट आहेस का? मला म्हटलं बावळट आहेस का? आता त्याला काय माहित मी बावळट आहे का बावळट महाराज आहे त्याला काय माहित? काही माहित नाही. ती म्हटलं बावळट आहेस का? मी म्हटलं बावळट वगैरे काय नाही, पण मी माझा त्या रुमाल टाकला शीटवरती म्हणून ही शीट माझी, ही जागा माझी. त्या म्हाताऱ्याने दिलेलं उत्तर आहे का? ती म्हातारा म्हणते तुझा रुमाल आहे म्हणून तू शीट माझी म्हणतोय. सकाळपासून माझं धोतर एसटी वळते, मी काही एसटी माझी म्हटले का? कळते का? तेव्हापासून ठरवलेलं आहे नादी लागायचं नाही. ऐका, तुम्ही पंढरपूरला सगळी लोक गेलाय ना. पंढरपूरला गेल्यानंतर पहिल्यांदा आपण चंद्रभागेचं स्नान करतो, परत पुंडलिक रायाचं दर्शन घेतो. दर्शन झालं का घाट चढून वर येतो आणि वर आलं का आजूबाजूला काही दुकान आहेत बघा, फुलाची, माळाची, बुक्याची, गंधाची, पेढ्याची, अनेक प्रकारची दुकान आहेत. त्या दुकानांमध्ये आता एक 10 वर्षापासून एक नवीन सिस्टीम आली. एखादा टीव्ही लावायचा, त्यात कॅसेट लावायचं, दिवसभर येणं जाणाऱ्या भाविकाच्या कानावरती गाणी ऐकायला पडतात. त्यातलं एक सुंदर गाणं आहे, गाजलेलं गाणं आहे बघा. महिला मंडळी तुम्ही ऐकलेलं गाणं आहे, सुंदर गाणं आहे. हा, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, धनी मला हे दाखवाना विठुरायाची पंढरी. गाणं ऐकले ना गाणं? सुंदर गाणं आहे बघा. त्याच्या अगोदर गाणं आलं होतं महाराज, त्याच्या अगोदर गाणं आलं होतं. चांदन झाली रात, विठुरायाची पाहतो होते वाट. हे पण गाणं चांगलं आहे अभिजित महाराज. पण ह्याच्या नंतर एक गाणं आलं होतं, ते मी नवीनच गाणं ऐकलं महाराज. एका मावशीनं जाते दळता दळता गाणं म्हणायला लागली, अरे अरे विठ्या तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. मोबाईल वर ना देवाला फोन. बरं एवढ्या प्रकरण नाही थांबलंय, त्याच्या पुढचं चरण लय अवघड आहे महाराज. तुझी रे आठवण लय लय येते म्हणून मी तुला मिस कॉल देते. बॅलन्सच नाही फोन मध्ये, काय माती करते काय गाणी काढतील सांगता येत नाही महाराज. गाणंही ऐकायचं तर चांगलं ऐकावं, चांगलं गाणं ऐकावं. आता हा महाराज शिबिराचा महोत्सव आहे, सिस्टीमवाले दादा छान आहेत, सुंदर आहे. त्यांना जर या शिबिरात महाराज त्या ठिकाणी जर वातावरण करायचं असेल तर सुंदर सुंदर गवळणी लावतात. रचित का असताना पण गवळणी सुंदर असतात महाराज. रुतला पायी काटा या आडवाटा, नंदाचा कारटा होता जोडीला म्हणून मी आले गोडीला, कसा गोड बोलून बाई काटा काढीला ग बाई बाई रुतला पायी काटा. म्हणायचं चांगलं ऐकावं म्हणून मी उदाहरण सांगतो तुम्हाला. आणि गाणी आता चांगली राहिली नाहीत, वेळ लयच पुढे चाललंय. मला सांगितले 9:30, पण झालेत आता 9, 9:30 वाजून 5 मिनिटं वर झालेत, 35 मिनिटं झालीत. ऐका, गाणी चांगले ऐकावे महाराज, चांगलं शिकावं. या कोरोनाच्या काळामध्ये पोरांचं तर एवढं हाल झालं महाराज. पोरं डायरेक्ट अंगणवाडीतनं 4थीत जाऊन बसली आणि 4थीत बसल्यामुळे त्यांना मास्तर माहित नाही, शिक्षक माहित नाही, कविता माहित नाही, पुस्तक माहित नाही, पाटी माहित नाही, काहीच माहित नाही. आमच्या गावात एक मराठी शाळा आहे, त्या मराठी शाळेच्या पुढे 2 पोरं भिंतीला टेकून बसली होती. आता मी सकाळी बारीक कीर्तनाला निघालो, कीर्तनाला जाता जाता ती 2 पोरं भिंतीला टेकून गाणं म्हणत होती. म्हटलं आपण उतरून गाणं ऐकावं, आणि गाणं ऐकावं म्हणून मी उतरलो आणि त्यांच्या जवळ जाऊन कान लावला. ती 2 पोरं गाणं म्हणत होती. गाणं आता काय गाणं म्हणावं त्यांनी महाराज. ते गाणं एवढं भारी म्हणत होती, ते गाणं ऐकून माझे कान तृप्त झाले. पण माझे एकट्याचे कान तृप्त करून उपयोग नाही, तुमचे कान तृप्त झाले पाहिजेत महाराज. ते गाणं कोणतं म्हणायचं? पोरग म्हणायचं. एक पुढं म्हणायचं पप्पा सांगा कुणाचे, ते दुसरं म्हणायचं पप्पा माझ्या मम्मीचे. परत ते म्हणायचं मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची. मी म्हटलं रे गड्यानो, लेकरं कुठल्या भूताची. काय कविता म्हणाव्या, काय प्रार्थना म्हणाव्या, ह्या सुद्धा आम्हाला कळालं पाहिजे. म्हणून एक प्रमाण तुम्हाला सांगतो, एक चरण त्याच्यामध्ये असं आहे. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्होपात्रीला देवानं मंदिरात जागा दिली. उदाहरण मला फार लांबवायचं नाही, तुम्हाला सर्वांना माहित आहे. 16.5 वर्षाचं वय आहे, नाव तिचं कान्होपात्रा आहे. दिसायला एवढी सुंदर आहे कान्होपात्रा. तिच्या चरित्रामध्ये उल्लेख आहे महाराज, तिनं जर एखाद्या सुकलेल्या कमळाच्या फुलाला स्पर्श केला तर ते सुकलेलं फूल पुन्हा उमलावं. एखाद्या पानाचा विडा तिनं खाल्ला तर तो घशातून खाली उतरावा.
एवढी कानोपात्रा दिसायला सुंदर होती, एवढी सुंदर होती ती काय आपल्या बायकांसारखी. आपल्या बायका फार भारी महाराज, भक्ती बेताळकडे जाती कवाडाकडं. ती कानोपात्र आहे, दिसायला सुंदर आहे, पण तिचं दुर्भाग्य एक आहे महाराज. बाप न जाणे तत्वता, माता दाऊनी सर्वथा. मंगळवेड्यामध्ये तिचा जन्म झाला, पण लोक तिला वेश्याची मुलगी म्हणून चिडवायची, कारण तिला बाप माहित नव्हता. आई माहित होती. आई ही बादशाच्या दरबारात नाचगान करायची. एका वेश्याच्या पोटी जन्म झालेला कानोपात्रेचा मायबाप. पण तीच कानोपात्रा वारकऱ्यांच्या सोबत चालत चालत पंढरपुरात आली. पंढरपुरात आल्यानंतर वाळवंटात थांबली. वाळवंटामध्ये एक भजन चालू होतं, माऊली ज्ञानोबरायांचं भजन. आणि त्या माऊली ज्ञानोबरायांचा भजनाचा आवाज आला. कानोपात्रा पळत गेली, ज्ञानोबरायांच्या पायावरती साष्टांग दंडवत घातला आणि रडायला लागली. डसा डसा रडणारी कानोपात्रा माऊलींनी उचललं आणि सांगितलं, ए कानोपात्रा का रडतेस, का रडते म्हटल्यानंतर माऊलींना सांगितलं, माऊली तुम्ही साधकाचे मायबापात, तुम्ही अनाथाची माय आहात. माऊली मला मंगळवेड्यातली सगळी लोक चिडवतात, तुझा वेश्याच्या पोटी जन्म झालाय, अपवित्र कुळात जन्म झालाय. माऊली माझा या दोष काय? माझा जरी जन्म जर वेश्याच्या पोटी झाला असला तर माझा दोष काय? माऊली मला माझा उद्धार करून घ्यायचा आहे. माऊली म्हटले, पोरी ऐक, आता तू पंढरपुरात आले, परत फिरून मंगळवेड्याला जाऊ नकोस. एक काम कर, याच पंढरपुरात तुझा आयुष्याचा शेवटचा श्वास इथं घालव. तेवढंच ऐकलं मायबाप. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्यांचे. किंवा माऊली ज्ञानोबरायांचं कानोपात्रेने ऐकलं महाराज. धन्य कानोपात्रा झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची. ज्ञानोबरायाची भेट झाली, कानोपात्रेचं आयुष्य धन्य झालं, पंढरपुरातच राहिली. रोज दर्शनाला जायची, माघार यायची. मायबाप एवढा प्रसंग आहे का? रोज दर्शनाला जायची, माघार यायची. एक दिवशी विनेकरी बाबांनी अडवलं, सांगितलं, हा विणा तुझ्या गळ्यात घे. कानोपात्रेच्या गळ्यात विणा दिला. सुंदर अशा चिपळ्या हातामध्ये घेतल्या आणि कानोपात्रा वाजवता वाजवता विणा वाजवायला लागली, चिपळ्या वाजवायला लागली आणि भजन करायला लागली देवाचं. भजन करता करता कानोपात्रा नाचायला लागली. नाचणारी कानोपात्रा, सुंदर दिसणारी कानोपात्रा, भजन करणारी कानोपात्रा. त्या काळातल्या पंढरपुराच्या बादशाच्या सेवकांनी, म्हणजे बिदरच्या बादशाच्या सेवकांनी बघितलं, मुलगी दिसायला सुंदर आहे, नाचते सुंदर, ही मुलगी जर पकडून आपण आपल्या बादशाच्या दरबारात नेली तर बादशाला किती आनंद होईल. म्हणून आदेश काढला, फरमान काढलं, जो कोणी कानोपात्रेला पकडून आणेल त्याला योग्य असा इनाम दिला जाईल. बघता बघता वाऱ्यासारखी बातमी पंढरपुरात पसरली आणि वाऱ्यासारखी बातमी कानोपात्रेच्या कानावरती पडली. कानोपात्रा डसाडसा रडायला लागली. तिला वाटलं, माऊलींनी माझा उद्धार करायचा असेल तर पंढरपुरात राहायला सांगितलं आणि या सेवकांनी जर मला नेलं तर बिदरच्या बादशाच्या दरबारात मला नाचावं लागेल. म्हणून कानोपात्रा रडत रडत पांडुरंगाच्या मंदिराकडे निघाली. चालत चालत दरबारात आली, पांडुरंगाच्या मूर्तीच्या समोर आली, पांडुरंगाच्या जवळ आली आणि एकदा डोळे भरून पांडुरंगाकडे बघितलं मायबाप. शेवटचं डोळे भरून बघितलं आणि कानोपात्रेने आपलं डोकं पांडुरंगाच्या पायावरती ठेवलं. त्याच ठिकाणी पांडुरंगाच्या पायावरती आपलं जीवन समर्पित केलं, प्राणच त्याग केला महाराज देवाच्या पायावरती. जीव सोडला पांडुरंगाच्या पायावर. मुलगी कोणाची म्हणून शोध काढला. ब्राह्मण लोक गोळा झाली, ही मुलगी कोणाची, जिनं देवाच्या पायावर जीव सोडलाय. बघता बघता शोध लागला, ही एका वेश्येच्या पोटी जन्म झालेली मंगळवेड्याची मुलगी आहे. म्हणून ब्राह्मण लोक म्हटली, मुलीनं देव वाटवला, देव वाटवला. पण त्याच मंदिरात एक विद्वान ब्राह्मण होते, त्यांचं नाव आहे अनंत शास्त्री. इतिहास ऐका बरं का. अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण आहेत. त्यांनी सांगितलं, इतर ब्राह्मणांना मी तुमचं कोणाचं ऐकणार नाही. रात्री मध्यरात्रीला जो भगवान परमात्मा जे मला काय सांगेल, पांडुरंग जे मला सांगेल तेच मी करणार. कानोपात्रेचं प्रेत समोरच्या गाभाऱ्यात ठेवलं आणि अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण त्या प्रेताच्या शेजारी झोपले. झोपलेल्या अनंत शास्त्रींना विठेवरच्या अनंतानं आवाज दिला, मायबाप, हे अनंता रे, हे अनंता रे, हे अनंता, तुझं मी सांग तसे अनंता, पाहे पा कानोपात्रा पवित्रा. हे अनंता, या जगात या कानोपात्रेसारखी पवित्र व्यक्ती नाही, वस्तू नाही. म्हणून या कानोपात्रेची समाधी माझ्या उजव्या हाताला बांधा. म्हणून सुरुवातीला मी तुम्हाला प्रश्न केला की तुम्ही पंढरपूरला गेलाय का? पंढरपुरात गेल्यानंतर पांडुरंगाच्या अगोदर एक दर्शन आहे, वाळलेलं झाड आहे, त्या झाडाच्या खाली एक समाधी. ती कोणाची आहे? बोला बोला, कोणाची आहे? वाळलेलं झाड आहे, तरटीचं झाड आहे, त्याच्या खाली समाधी ती कानोपात्रेची. ती काय आयऱ्या गैऱ्यानं कानोपात्रेची समाधी बांधलेली नाही मायबा. साक्षात पांडुरंगानं अनंत शास्त्रींना बांधायला सांगितलेली ती समाधी. साक्षात पांडुरंगानं कानोपात्रेला समाधी उजव्या हाताला दिली. म्हणून आज जरी तुम्ही पंढरपूरला गेला तर पांडुरंगाच्या दर्शनाच्या अगोदर तुम्हाला कानोपात्रेचं दर्शन घ्यावंच
लागतं त्याचं कारण आहे एका वेश्येच्या पोटी जन्म होऊन सुद्धा महाराज पांडुरंगाच्या दर्शनाच्या अगोदर दर्शन कानोपात्रेचं आहे का? त्याचं कारण एवढंच आहे की कानोपात्रेने आपल्या अंतकरणापासून त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं. म्हणून तुम्ही सुद्धा मायबाप एकदा अंतकरणापासून बेंबीच्या देठापासून अंतकरणापासून त्या भगवान परमात्म्याला एकदा हाताने टाळी आणि मुखाने भजन करायचं आहे. प्रामाणिकपणे फक्त भजन करायचं आहे. ऐका, पहिल्याच दिवशी महाराज तुम्हाला महाराज त्या ठिकाणी जास्त त्रास देणार नाही, पण थोडासा त्रास घ्यायचा आहे. दोन्ही हात सर्वांनी वर करा. करा हात वर. सर्वांनी पाठीमागं बसलेले कट्ट्यावर वट्यावर इकडं बिल्डिंगवर दोन्ही हात वर करा. सर्वांनी प्रामाणिकपणे हात वर करा. बरं का, मी प्रामाणिकपणे का म्हणतोय तर एखाद्यानं जर महाराज नाही हात वर केला, ऐका, माझा काही शाप खरा ठरत नाही, माझी काही जीभ काळी नाही. म्हणजे माझा दिसाय कलर असला काळा तर जीभ काळी नाही. तरी लाईटी बिटी बरे लावलेत. मग कीर्तनाच्या अगोदर लाईट गेली दाजी, लाईट गेल्यामुळे मला टेन्शन आलं आता मी दिसतोय का नाही, कारण कलरच ब्रँड आहे आपला. ऐका, सर्वांनी हात वर करा. प्रामाणिकपणे हात वर करा. का करा? एखाद्यानं हात वर नाही केला, आता पोरांचं सोडा, पोरांना माप आहे. या जगामध्ये तुमची काळजी फक्त त्या ठिकाणी महाराज दोघांनाच आहे. ऐका, या जगामध्ये तुमची काळजी फक्त दोघांनाच आहे. एक म्हणजे संतांना आणि दुसरं म्हणजे भगवंताला. भगवंताला आणि संताला सोडून या जगामध्ये दुसरी काळजी तुम्हाला तुमची काळजी करणार कोणीही नाही. म्हणून एक वाक्य नेहमी सांगत असतो, ऐका बारकाईनं, या जगामध्ये कुत्र्याला दुसऱ्या कुत्र्याची गती आवडत नाही महाराज. कुत्र्याला गती आवडत नाही, माणसाला दुसऱ्याची प्रगती आवडत नाही, आणि संताला या बुडणाऱ्या जगाची महाराज त्या ठिकाणी अधोगती आवडत नाही. म्हणून साधू संत हे वारंवार तुम्हाला जाग करण्याचं काम करतात. म्हणून साधू संत हे तारण्याचं काम करतात. आणि दुसरा आहे तो देव. देवालाही तुमचा कळवळ आहे. हे दोन्ही सोडून महाराज तुम्ही म्हणत असाल आमचे आई बाप नातेवाईक हे सगळा मोहमायेचा पसार आहे. यांना महाराज एकदा तुम्ही आजारी पडा, आजार तुमचा कोणी वाटून घेत. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या. देवाशिवाय आणि संताशिवाय या जगात तुम्हाला तारणारं दुसरं कोणी नाही. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, साधू संतांचं नामस्मरण करा. तेच तुमच्या जीवनामध्ये तारण्याचं काम करणार आहेत. म्हणून जाता जाता सांगेन, चांगलं जीवन करा, जगा, आनंद जीवन जगा. कोणाचाही द्वेष करू नका, कोणालाही त्या ठिकाणी महाराज अहंकारामध्ये बोलू नका, गर्वानं बोलू नका. ऐका, गर्वाचं घर हे खाली असतं. म्हणून ऐका, तुम्ही काय करताय, पाप करताय का पुण्य करताय, इथं जरी नाही कोणाला कळालं तर वर त्याचा लेखाजोखा चालू आहे महाराज. पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा धावतय र. पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पडतय र. काय काय केलं स भल्या माणसा देवाला सार कळतय र. ऐका, देवाला सगळं कळतं. चांगलं जीवन जगा एवढंच सांगण्याचा संदेश आहे. म्हणून झालेली कीर्तन रूपे सेवा भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, माऊली ज्ञानोबरायांच्या, जगद्गुरु तुकोबरायांच्या, स्वानंद सुखनिवाय सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यापकांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. माझे गुरुवरी हरिभक्त परायण, ज्यांच्याकडे मी आळंदीला शिक्षण घेतलं, संगीत विशारद पंडित अलंकार सोळंके गुरुजींच्या ही चरणी सेवा समर्पित करतो. सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. राहुलजी महाराजांचा आणि त्यातलं हे तिसरं वर्ष आणि तिसऱ्या वर्षातील आजचा पहिला दिवस माझ्या वाट्याला दिलाय. बघा, मी मगाशी सुरुवातीला सांगितलं हा सोपा खेळ नाहीये. हे कोणाचंही काम आयऱ्या गैऱ्याचं काम नाही महाराज. हे करायला त्याला महाराज त्या ठिकाणी धमक लागते, जिगर लागतं म्हणतात त्याला. काय सोपा खेळ नाही महाराज. ही लेकरं लोकांची सांभाळायची म्हणजे घरातले आपली दोन ऐकत नाहीत. ही लोकांची लेकरं सांभाळायची म्हणजे महाराज त्या ठिकाणी अवघड गोष्ट आहे. पण हा सगळा सांभाळ करतात. नुसता सांभाळच नाही तर महाराज त्यांना योग्य असे संस्कार, योग्य असं ज्ञान आणि सगळं भांडार त्यांच्यासाठी खुलं करून ठेवलेले असे विठू माऊली आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, त्यांची बाल गोपाळ सगळी गोड गोड मुलं महाराज त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा मायबाप.